कोकणची खाद्य संस्कृती आजीच्या, आत्याच्या, मावशीच्या, काकूच्या, आईच्या, ताईच्या, अहो सगळ्यांच्या हाताच्या खास चवीच्या पदार्थकृती. कोकणची खाद्य संस्कृती. श्रोते हो, नमस्कार. कोकणची खाद्य संस्कृती या कार्यक्रमात मी पौर्णिमा साठे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आज आपण पुन्हा एकदा आमंत्रित केलंय उल्का पटवर्धन यांना आणि कोकणातल्या पारंपरिक विविध पाककृती आपण त्यांच्याकडून पुन्हा एकदा जाणून घेणार आहोत. तर उल्काताई, स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. आज सुरुवातीला कुठला पदार्थ सांगणार आहात? आज आपण कोवळ्या फणसाचे वडे करणार आहोत. जसं आपण बटाटे वडा करतो बर, तसाच आपण कोवळ्या फणसाचा वडा करणार आहोत. अरे वा. हां, मला सांगा, यासाठी साहित्य काय लागेल? आता साहित्य मी तुम्हाला सांगते. आता कोवळा फणस पहिला कोवळा फणस घेऊन तो व्यवस्थित बाहेरची त्याची चारखंड काढून असा तो कापून घ्यायचा व्यवस्थित. नंतर तो आपण उकडवून घ्यायचा. त्याबरोबर आपण बटाटाही घ्यायचा थोडा. बर. हां, आता प्रथम आपण साहित्य सांगूया. कोवळा फणस, त्यानंतर बटाटा, मीठ, लिंबू रस, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर, हळद, हिंग, तेल, बेसन, चिमूटभर खाण्याचा सोडा. त्याच्याबरोबर आपण कटही करणार आहोत. बरं. तर कटासाठी सुद्धा कांदा, लसूण, सुकं खोबरं, गरम मसाला, लाल तिखट हे आपण वापरणार आहोत. तर श्रोते हो, कोवळ्या फणसाचे वडे आणि कट असा हा बेत आहे. तर त्यासाठी साहित्य पुन्हा एकदा सांगते, तुम्ही लिहून घ्या. कोवळा फणस, बटाटा, मीठ, लिंबाचा रस, आलं लसूण, मिरची, कोथिंबीर, हळद, हिंग, तेल, बेसन आणि चिमूटभर खाण्याचा सोडा. आणि जो कट करणार आहोत त्यासाठी लागणारे कांदा, लसूण, सुकं खोबरं, गरम मसाला आणि लाल तिखट. तर आता या कोवळ्या फणसाचे वडे आणि कट कसा करायचा ते सांगा. प्रथम आपण कोवळा फणस चांगला चिरून घ्यायचा. तो आपण उकडवून घ्यायचा. बारीक फोडी करायच्या आणि तो उकडवून घ्यायचा. नंतर त्यामध्ये आपण थोडा बटाटाही घालणार आहोत. तो सुद्धा उकडवून घ्यायचा. नंतर उकडलेला बटाटा आणि कोवळा फणस गार झाला की तो व्यवस्थित आपण मॅश करून घ्यायचा. बरं. त्यामध्ये चवीप्रमाणे हे सगळं साहित्य आपण चवीप्रमाणे घालणार आहोत. आलं, लसूण म्हणजे वाटून घ्यायचं. आलं, लसूण, मिरची ही आपण वाटून घ्यायची, ती पेस्ट घालायची. त्यानंतर कोथिंबीर घालायची. थोडी चवीसाठी म्हणून आपण थोडा त्याच्यात लिंबाचा रस घालायचा, मीठ घालायचं, कोथिंबीर घालायची. आणि ही आपण जशी बटाट्या वड्याच्या भाजीला भाजी करतो तशीची भाजी व्यवस्थित हातानं करून घ्यायची आणि आपण त्याचे गोळे करून घ्यायचे. नंतर आपण एक वाटीभर बेसन घ्यायचं. ते आपण पाणी, थोडं मीठ आणि हळद घालून कालवून घ्यायचं. जसं आपण वड्यांसाठी करतो तसंच कालवून घ्यायचं. त्यामध्ये चिमूटभर सोडा घालायचा, अगदी चिमूट. आणि नंतर आपण तेल गरम करत ठेवायचं आणि तेल गरम करून त्यामध्ये आपण हे छान वडे खमंग असे तळून घ्यायचे. अच्छा. अतिशय उत्तम वडा लागतो आणि छान लागतो. एक वेगळा प्रकार म्हणून करायला नक्कीच हरकत नाही. खरंच आहे. हां, आता साधारण एक 2 वाटी फणस असेल तर त्याला एक मोठा बटाटा चालू शकतो. असं अति बटाटा घालायचा नाही, कारण त्याच्यात फणसाची चव कळली पाहिजे. त्याच्यामुळे बटाटा कमी घालायचा. बरोबर. फक्त गोळा गोळा करताना असं बाइंडिंगसाठी बटाटा थोडं. फक्त ते मिश्रण एकत्र करता यावं यासाठी तो बटाटा वापरायचा. आता कट करताना कट करण्यासाठी आपण कांदा, लसूण, खोबरं याचं छानपैकी वाटप करून घ्यायचं. सुकं खोबरं भाजून घ्यायचं, कांदा भाजून घ्यायचा, त्यामध्ये थोडी लसूण घालायची, आलं घालायचं आणि हे सगळं मिश्रण आपण भाजलेलं मिक्सरला बारीक करून घ्यायचं. एकदम बारीक वाटप करून घ्यायचं. एका पातेलीत थोडंसं 1 चमचाभर तेल टाकायचं तापत. तेल तापलं की मोहरी घालायची आणि त्या ह्याच्यावर आपण हे वाटप जे केलेलं असेल ते पाणी घालून वाटप टाकायचं पातेलीत. आणि मग चांगली आपण त्याला उकळी काढायची. उकळी काढायची. थोडा त्याच्यात गरम मसाला घालायचा. आपण घरी केलेला कुठचाही तुम्ही जो वापरत असाल तो मसाला आपण त्याच्यात वापरायचा. आणि लाल तिखट मात्र आपण घालायचं, ते फोडणीतच घालायचं. म्हणजे कटाला रंग छान येतो. आणि पाणी जे आपण ओततो कटावर ते नेहमी गरम करून पाणी ओतायचं. गार पाणी ओतलं तर कलर येत नाही, कारण लोकांना चव हवीच असते पण त्याच्याबरोबर आधी कलर चांगला दिसायला लागतो, दिसायला छान. असं आपण म्हणतो की पदार्थ आधी डोळ्यानं पाहायचा, नाकानं त्याचा वास घ्यायचा आणि नंतर आपण त्याची चव बघायची. अगदी खरंय. तसं आपण
हे कट करायचं आणि त्याला मीठ घालायचं, कोथिंबीर घालायची, छानपैकी उकळायचा, मस्त वास येतो आणि कट वडा आपला तयार होतो. बरोबर कांदा, लिंबू हे सगळं हवंच वडा म्हटलं की. बरोबर. आणि अशी रेसिपी आपली छान तयार होते कटवड्याची. किती छान. म्हणजे आत्ता ह्या सीझनमध्ये आपल्याकडे माहिती आपल्याला की अनेक वेळा पाहुणे येत असतात आणि काहीतरी वेगळं नाश्त्याला आपल्याला सुचत नाही काय वेळा की काय करायचं. तर श्रोते हो, हे कोवळ्या फणसाचे वडे नक्की करून बघा. श्रोते हो, याचबरोबर आता या आंब्या फणसाच्या दिवसामध्ये तुम्हाला माहीत असेलच घरोघरी केला जातो तो म्हणजे मेथांबा. त्याची चवच एक वेगळीच असते आणि ती सगळ्यांना आवडते. आता मला वाटतं मेथांबा कसा करायचा हे तुम्ही सांगा. आता आपण मेथांब्याची साहित्य आणि कृती बघूया. तर मेथांबा करण्यासाठी प्रथम मी आता तुम्हाला 2 कैऱ्यांचंच सांगते. बरं. सांगताना साधारणपणे 2 कैऱ्या घ्यायच्या. आता या कैऱ्या शक्यतो जर तोतापुरी वगैरे मिळाल्या म्हणजे कमी आंबट असलेल्या, कारण हापूस आंबा घ्यायचा झाला तर तो भरपूर आंबट असतो. विशेषतः मेथांबा करायला कमी आंबट असलेला असा आंबा निवडताना, कारण गुळ जास्त लागतो नाही तर. बरोबर. उल्काताई, मला सुरुवातीला सांगा की मेथांबा करायला काय काय साहित्य लागतं. प्रथम 2 कैऱ्या, त्यानंतर तेल, मोहरी, मेथी, सुकी मिरची, हिंग, हळद, तिखट, मीठ आणि गूळ एवढं आपल्याला साहित्य लागतं. बरोबर. हे सगळं साहित्य आपण चवीप्रमाणे घ्यायचं. अगदी प्रमाणबद्ध याच्यात सांगता येत नाही. आंबा जसा आंबट असेल त्याच्यावर हे सगळं प्रमाण अवलंबून असतं. अच्छा. आता हे कसं करायचं. प्रथम आपण कैऱ्या चांगल्या धुवून सोलून घ्यायच्या. त्याच्या छानपैकी लोणच्याला जशा फोडी काढतो तशा फोडी काढून घ्यायच्या. त्यानंतर आपण कढईत किंवा पातेल्यात तेल गरम होत ठेवायचं. 1-2-3 चमचे तेल लागतं त्याला. तेल गरम झालं की नावच त्याचं मेथांबा आहे, त्याच्यामुळे पहिलं मेथी फोडणीला टाकायची. मेथी, जिरं, मोहरी असं आपण फोडणीला टाकायचं. किती मेथी घ्यायची. एक मेथी साधारण अर्धा चमचा, मोहरी एक अर्धा चमचा, जिरं एक अर्धा चमचा असं आपण फोडणीत टाकायचं. ती फोडणी चांगली तडतडली की त्यावर आपण एक सुकी मिरची, खमंगपणासाठी म्हणून आपण एखादी सुकी मिरची त्याच्यात घालायची. आणि हे चांगलं परतून झालं की त्यावर आपण आंब्याच्या फोडी टाकायच्या. आंब्याच्या फोडी टाकल्यावर थोडी हळद घालायची. नंतर ते चांगलं परतून आपण झाकण ठेवायचं. त्याच्यावर झाकण ठेवून थोड्या वाफवून घ्यायच्या फोडी. म्हणजे तशा ट्रान्सपरंट झालेल्या साधारण दिसल्या की आपण त्यामध्ये मग बाकीचं साहित्य घालायचं. आता गूळ हा आवडीप्रमाणे, चवीप्रमाणे घालायचा. आंबा आंबट असेल तर जास्त लागतो गूळ, आंबा कमी आंबट असेल तर कमी लागतो. तोतापुरी आंब्याला कमी लागतो गूळ, त्याच्यामुळे तसा आपण गूळ घालायचा. चवीप्रमाणे मीठ घालायचं, लाल तिखट घालायचं आणि आपला मेथांबा चांगला शिजवून घ्यायचा. शिजवून म्हणजे लक्ष ठेवायचं त्याच्यावर, अति घट्ट पण होता नाही. गूळ विरघळला की साधारण लक्ष ठेवायचं आणि आपल्या पानावर लोणच्यासारखा डाव्या बाजूला राहील असा तो व्यवस्थित शिजवून घ्यायचा. अतिशय चविष्ट आंबट, गोड, तिखट, कडू अशा सगळ्या चवींचा तो मेथांबा तयार होतो. आणि सगळ्यांना, अगदी लहान मुलांपासून म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्याला आवडतो. आणि एरवीच्या पदार्थांमध्ये आपण मेथी फार वापरत नाही. ती त्या ह्याने पोटात पण जाते. अच्छा. या दिवसामध्ये बरेच ठिकाणी कैरीची कढी केली जाते. तर श्रोते हो, आता आपण जाणून घेऊया की कैरीची कढी कशी करायची ते उल्काताईंकडून. मला सांगा, यासाठी काय काय साहित्य लागतं. तर कैरीची कढी करण्यासाठी म्हणजे प्रथमतः कैरी, मेन त्यातला इन्ग्रेडियंट कैरी. बरोबर. कैरीच्या फोडी एक अर्धा, किंवा आपल्या घरात ज्या मानानं माणसं असतील त्या मानानं आपण ती कढी करायची. आता समजा 4 माणसं असतील तर एका कैरीच्या फोडी आपल्याला बास होतात. एका कैरीच्या फोडी काढून घ्यायच्या. त्यानंतर 2 चमचे तेल, त्याला सुद्धा मेथी लागते. त्या कढीला सुद्धा मेथीचा स्वाद छान येतो. मेथी, हळद, हिंग, जिरं, त्यानंतर आपल्याला लागणारं म्हणजे गूळ लागतो, मीठ लागतं, कारण ती पण आंबट गोड चवीची अशी छान कढी होते. आणि विशेषतः त्याला लागणारा म्हणजे ओला नारळ, कारण त्याला नारळाचं दूध लागतं. आणि थोडे तांदूळ एकतर भिजत घालून वाटून लावतात, पण आता एवढं कोण करत नाही. घरात असलेलं तांदूळाचं पीठ आपण घेतो आणि ते तांदूळाचं पीठ अगदी किती, अर्धा चमचा तांदूळाचं पीठ छोटा, आपण पोहे खाण्याचा चमचा घेतो तो अर्धा चमचा तांदूळाचं पीठ, एवढं याचं साहित्य. तर प्रथम काय करायचं तर एका पातेलीत आपण तेल गरम होत ठेवायचं. 2 चमचे तेल गरम होत ठेवायचं.
त्या तेलामध्ये आपण काढलेल्या आंब्याच्या फोडी असतील त्या फोडणीला टाकायच्या. हिंग, मोहरी सगळं आपण जशी फोडणी करतो नेहमी, हिंग, मोहरी, मेथी घालून, मेथीचा दाणा आवश्यक, हे घालून फोडणी तयार करायची. ही फोडणी तयार झाली की आपण त्यावर कैरीच्या फोडी घालायच्या आणि नंतर कैरीच्या फोडी घातल्या की त्याच्यावर थोडा वेळ झाकण ठेवून त्या आपण शिजवून घ्यायच्या. तोपर्यंत आपण नारळ खोवून त्याचं दूध काढायचं. म्हणजे नारळ आणि त्याच्यात थोडंसं तांदळाचं पीठ, अगदी किती पाव चमचा तांदळाचं पीठ असं घ्यायचं आणि ह्याचं चांगलं पाणी घालून जेवढी आपल्याला कढी हवी असेल, 4 माणसं आहेत तर 1 वा 4 वाट्या कढी करायची, तर त्या मानानं त्याच्यात पाणी घालून आपण ते मिक्सरला चांगलं बारीक करून घ्यायचं. वाटलं तर आपण फडक्यानं गाळूनही घेऊ शकतो. गाळण्यावर गाळलं तर बारीक पडतं, म्हणून आपण सरळ नारळाचं दूध हे पातळ फडक्यावर नेहमी गाळून घेतो. तसं ते गाळून घ्यायचं आणि हे दूध गाळून आपण त्या उकळलेल्या फोडींवर घालायचं. ज्या गॅसवर फोडी आपल्या उकळलेल्या असतील त्याच्यावर हे घालायचं, शिजलेल्या फोडींवर. आणि नंतर त्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ, गूळ घालायचं आणि छानपैकी ती उकळवू द्यायची चांगली. 5 मिनिटं चांगली, जितकी ती शिजेल तेवढी त्याची चव अधिक चांगली येते. आंबट गोड अशी छान चव येते त्याची. अशी आपली ही कढी तयार होते. आणि या कढीवर परत आपण सुकी मिरचीची फोडणी द्यायची असते. वरून तडका. वरून तडका पाहिजे त्याला. तर एका छोट्याशा, म्हणजे अगदी आपल्या घरात लोखंडी पळ्या असतात, लोखंडी पळीत छोटीशी फोडणी करायची तयार. 1 सुकी मिरची घ्यायची, त्याचे तुकडे करून घालायचे, 2 कढीपत्त्याची पानं घालायची आणि अशी छान खमंग मोहरी, हिंग घातलेली फोडणी वरून घालायची की दिसायलाही छान आणि चवीलाही छान. अशी आपली कैरीची कढी तयार होते. एकच शंका मला येते की बरेचदा असं होतं की नारळाचं दूध जर उकळत्या ह्याच्यात घातलं तर ते फुटतं का? नाही, जर आपण त्याला बेसन किंवा हे लावलेलं असेल आणि ढवळत राहायचं. विशेषतः हे कढी थोडा वेळ ढवळत राहायची, अजिबात फुटत नाही. ह्या बऱ्याच जणांची ही शंका असते की नारळाचं दूध फाटतं, पण जर आपण ढवळत राहिलं आणि त्याला थोडंसं जरी काहीतरी असं तांदळाचं पीठ म्हणा किंवा चिमूटभर बेसन लावलेलं असेल आणि ढवळत राहिलं की अजिबात फाटत नाही. श्रोते हो, बरेचदा आपण नाश्त्याला काय करायचं ह्या विचारात असतोच आणि काही नाही तर कांदे पोहे हे ठरलेले असतात आपले. पण या पोह्यांचाच एक वेगळा प्रकार की जो आपण नाश्त्यासाठी खाऊ शकणार आहोत, तर असा पोह्याचं खमंग पीठ आज आपल्याला उल्काताई सांगणार आहेत. मला सांगा, यासाठी साहित्य काय लागतं? साहित्य म्हणजे प्रथम आपण जाड पोहे, जे आपण कांदे पोह्यांना वापरतो ते पोहे घ्यायचे. त्यानंतर हे पीठ आपण ताकात करायचं असतं, म्हणजे त्याला ताक लागतं. ताक, पाणी, मीठ, साखर, ओलं खोबरं, वरून फोडणी देण्यासाठी तेल, कारण सगळ्या ठिकाणी खमंग फोडणी हवी. माझ्या सगळ्या बोलण्यातून तुम्हाला खमंग हा शब्द जाणवला असेल, कारण आमच्या घरात माझे मिस्टर तर असं म्हणतात की चहा सुद्धा खमंग कर. म्हणजे खमंग हा शब्द माझ्या घरात भरपूरच असतो. त्याच्यामुळे खमंग अशी त्याच्यावर फोडणी द्यायची असते. थोडं रंगासाठी म्हणून लाल तिखट, मिरची कोणाला आवडत असेल तर ओली मिरची, असं याचं साहित्य आहे. तर प्रथम आपण काय करायचं, हे पोहे जरा चांगले भाजून घ्यायचे. नंतर हे पोहे आपण मिक्सरला, गार झाले की मिक्सरला दळून घ्यायचे. मिक्सरला दळून घेतलं की याच्यात आपण ताक, पाणी आणि मीठ, साखर असं घालून व्यवस्थित ते भिजवून घ्यायचं पीठ. एकदम भिजवताना घट्ट भिजवायचं नाही, थोडं सैलसर भिजवून घ्यायचं. त्यामध्ये आपण बारीक कांदा चिरून घालायचा, भरपूर बारीक कांदा, खोबरं आणि कोथिंबीर हे घालायचं आणि त्याला सुद्धा वरून चांगला तडका द्यायचा. त्याला सुद्धा चांगलं 2 चमचे तेल घेऊन त्यामध्ये मोहरी, हिंग असं घालून छानपैकी वरून फोडणी द्यायची की आपलं हे पीठ खाण्यासाठी तयार होतं. आणि अगदी लहान मुलांपासून म्हाताऱ्यांपर्यंत कोणालाही चालतं असा हा पोह्याच्या पिठाचा प्रकार आहे. खूप छान लागतं पीठ. हेच पीठ आपण दुधातूनही घेऊ शकतो. म्हणजे कोणाला ताकाचं नको असेल, आपल्या घरात कोण म्हातारा माणूस असेल तर हेच पीठ आपण दूध घालूनही खाऊ शकतो. दूध गुळ घातलं की खाऊ शकतो. त्याचा लाडू करू शकतो. पोह्याच्या पिठामध्ये दूध आणि गुळ घालून त्याचा लाडू करायचा किंवा असंचही, म्हणजे दूध आणि गुळ घालून असंचही खाता येतं. अगदी लहान मुलांना सुद्धा आपण भरवू शकतो ते. असं हे आपलं पोह्याचं पीठ होतं. बरोबर. तर झटपट होणारा मला वाटतं हा नाश्ता आहे. अगदी झटपट. तर श्रोते हो, आज आपण कोवळ्या फणसाचे वडे, मेथांबा आणि पोह्याचं खमंग पीठ कसं करायचं हे जाणून घेतलंय. मला वाटतं या सगळ्या पदार्थकृती तुम्हाला सुद्धा नक्की आवडल्या असतील. तेव्हा जरूर करून बघा आणि हो, आम्हाला सुद्धा कळवा बरं का की ह्या पदार्थकृती तुमच्या कशा झाल्या ते. श्रोते हो, 94 035
73 485 या मोबाईल नंबरवरती आम्हाला नक्की मेसेज करा आणि आपली प्रतिक्रिया कळवा. श्रोते हो, याबरोबरच आजच्या आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. उल्काताई, आज तुम्ही इथे आलात आणि विविध पाककृती खूप छान पद्धतीने श्रोत्यांना समजावून सांगितल्यात. त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. तर कोकणची खाद्य संस्कृती या कार्यक्रमातून मी पूर्णिमा साठे आपला निरोप घेते. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. कोकणची खाद्य संस्कृती. आजीच्या, आत्याच्या, मावशीच्या, काकूच्या, आईच्या, ताईच्या, अहो सगळ्यांच्या हाताच्या खास चवीच्या पदार्थकृती. कोकणची खाद्य संस्कृती.